हो हो हो, वाट कसली बघताय? आता लगेचच येतो ना व्हिडिओ आपला। आज 4था दिवस आहे आणि आज थोडासा उशीर झालेला आहे। ठरल्याप्रमाणे 4थ्या दिवशी नैवेद्याला काय बनवलेलं आहे, कोणत्या कोणत्या डिश बनवलेले आहेत। आज तर मी 2 बनवलेले आहेत स्वीट मध्ये काहीतरी, तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला बघायलाच पाहिजे। आज ना तुम्ही म्हणता की सारखं सारखं ही म्हणते की वेळ झालाय, तर कसं होतं, सकाळी माझं ना पहिलं मुलांचे टिफिन, मग मिस्टरांचे टिफिन, मग माझं घरातलं आवरणं, ह्याच्यामुळे सगळ्याला वेळ होतोय। तर आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पटकन जाऊन बघूया आज मी गणपती बाप्पांना नैवेद्य काय बनवलेला आहे। 2 पदार्थ असे काय आहेत, नवीनच आहे, मी पण पहिल्यांदाच ट्राय केले, पण एवढी भन्नाट झाले काय सांगू तुम्हाला। तर चला पटकन तुम्हाला ते दाखवून घेते। गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला पण असं वाटतं का, जेव्हा आपण कोणत्याही देवाला भोग दाखवतो किंवा नैवेद्य दाखवतो ना, तर त्याची चव जी आहे ना ती दुप्पट तिप्पट पटीने ना वाढते। तर हे ना प्रत्येक वेळी मी अनुभवते। तुम्हाला पण असं वाटत असेल तर लगेच कमेंट करून सांगा। इकडे ना पहिलं नैवेद्य दाखवून घेते आणि मग आपण पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। म्हणजे की मी हा पदार्थ जे 2 बनवलेले आहेत ना ते कशा पद्धतीने बनवलेले आहेत, सोपं सिंपल साधं आणि खायला मात्र एकदम टेस्टी। गणपती बाप्पांना आजचा हा माझा नैवेद्य आवडलाच पाहिजेत 1,00,000%, कारण की खरंच खूप भन्नाट झालाय। एक वेळ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर इकडे माझा ना गौरांग व्हिडिओ बनवतोय आणि त्याला जायची घाई आहे, त्याच्यामुळे ना हा एवढीची छोटीशी क्लिप आहे ना ती त्याच्याकडून बनवून घेतली, जे फक्त नैवेद्य दाखवण्याची आहे ती। तर हा बघा आहे आपला स्पेशल मेनू गणपती बाप्पांच्यासाठी मोरया। आता ग बाई, आज काय गणपती बाप्पांना पाव खायला घालते काय असं म्हणत असाल तर नाही, आपल्याला आज ना पावापासून म्हणजे ब्रेड पासून एक स्वीट डिश बनवायची आहे। आज गणपती बाप्पांना आवडणारे पदार्थ म्हणजे स्वीट डिश, खूप गोड पदार्थ गणपती बाप्पांना खूप आवडतात ना, तर मग म्हटलं आज 2 पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत गोड मध्ये। त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, कसं बनवलं आहे ते पण बघा आणि एक वेळ ट्राय तर नक्कीच करून बघा। इकडे मी पाव घेतलाय आणि हा ना पाव जो आपण मिसळला वगैरे खातो ना, गोडवाला नसतो तो घेतलेला आहे। चारी बाजूचे काट असे छान असे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे ना मीडियम साईजचे असे ना चौकोनी पीस करून घ्यायचे आहेत, जसं तुम्हाला आवडेल तसं। पण मी तर चौकोनी का घेते, कारण की आपल्याला इथे ना पाव हे भाजायचे आहेत, मग ते चांगलं भाजता यावं, आपल्याला पलटता यावं, म्हणून मी असे ना चौकोनी पीस करून घेतलेले आहेत। तुम्हाला जसं आवडेल तसं घेऊ शकता। हे बघा, ह्या पद्धतीने आपण पीस करून घेतलेत। असं ना एवढंच काय बस होणार नाही ना, तर त्याच्यामुळे हे पहिला बाजूला काढून घेते आणि दुसरा ब्रेड घेऊन दुसऱ्या ब्रेडला पण असंच सेम कट करून घेते। आता ह्या ब्रेडला आपल्याला ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे डायरेक्ट तळू पण शकता किंवा असं ना थोडंसं तेल घालून नॉर्मली असं भाजू पण शकता। तर मी इथे ना थोडं तेल घेतलं, त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळे पीस घालून घ्यायचे आहेत। पण एक काळजी नक्की घ्यायची आहे, इथे गॅस मोठा करायचा नाहीये, नाहीतर ब्रेड लगेचच करपतात। तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। म्हणजे एक 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत, कारण की ब्रेड लगेचच भाजतो, कुरकुरीत होतो। आणि जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचंच आहे, कारण की ते एक ना टेस्ट असते ना पाव भाजल्यानंतर ती एक वेगळीच लागते। तर ह्या पद्धतीने सगळं ना मी छान असं पलटून पण घेतलं। कलर किती छान आलाय ना, तर अशा कलरमध्ये आपल्याला दोन्ही साईडचं छान असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा असं, आणि ह्या एका ना प्लेटमध्ये काढून घेतलं। मी ना प्लेटमध्ये ह्याच्यासाठी काढलं की ह्याच प्लेटमध्ये मला नैवेद्य दाखवायचं आहे, तर मग म्हटलं दुसरीकडे कशाला काढून घ्यायचं, ह्याच्यातच काढून घेऊ। इकडे मी घेतलेलं आहे कच्चं दूध, फुल्ल 1 वाटीभर गॅसवरती भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये 1 वाटीभर दूध घालून घेतलं आणि त्याच वाटीनं पुन्हा मला अर्धी वाटी दूध पुन्हा घ्यायचं आहे। 1 वाटीभर साखर घातली, चवीनुसार वेलची। तर भक्तीनं वेलचीचा डब्बा बघितल्याच मला बोलली की आली ग बाई हिची वेलची। तर हो, वेलचीमुळे चव छान लागते, स्मेल चांगला येतो। तर इकडे ना पुन्हा मी अर्धी वाटी दूध घेतलं, त्याच्यामध्ये ना 2.5 चमचे ना कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। छान मिक्स करून घेते आणि ह्या दुधामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर घालायची आहे। 2.5 चमचे बस होते, व्यवस्थित होतं। तर ह्या एकाच बाउलनं मी का माप घेते माहितीये का, थोडंसं अंदाज चुकत नाही ह्याच्यामुळे। एकसारखं व्यवस्थित हलवून घेत राहायचं, थांबवायचं नाही, नाहीतर लगेचच खाली घट्ट होतं लागतं। तर हे ना असं छान, किती छान घट्टपणा आलेला आहे बघा। आता काय करते, पहिलं गॅस बंद करून घेते
आणि ह्या जे ब्रेड आपण तळून घेतलेले आहेत किंवा भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे. तर हे ना वरूनच टाका, डायरेक्ट ब्रेड तुम्ही ना पूर्ण आहे त्याच्यामध्येच टाकू नका, नाहीतर ब्रेड जे आहेत ना एकदम मऊ होऊन जातात, एवढं काही चांगलं लागत नाही. ब्रेड पण असं आपल्याला असं कुरकुरीत लागले पाहिजेत अशा पद्धतीनं. आणि दुसरी डिश आहे ती म्हणजे मी इकडं ना गणपती बाप्पांच्यासाठी स्वीटमध्ये शेक बनवणार आहे. तर इकडे मला आज ह्या दोन्ही डिश बनवण्यासाठी लागलेलं आहे अर्धा लिटर पूर्ण दूध. जे होतं शिल्लक ते सगळंच मी मिक्सरच्या जारमध्ये दूध घालून घेतलं आणि इथे मी घेतले 2 केळी. केळी ना इथे छोटी होती त्याच्यामुळे मी 2 घेतलीत, मोठी जर असतील तर 1 घेतला तरी बस होतं. छान अशी सोलून वगैरे घेतली आणि आता आपल्याला ह्याला ना रफली असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे काय चांगले मिक्स होऊन जातील. आणि इथे मी जो तुम्ही वाटीमध्ये चुरा बघत असाल ना तर तो आहे ड्रायफ्रूटचा चुरा. मी एकदमच करून घेतलाय कारण की गणपती बाप्पा जाईपर्यंत काही ना काहीतरी बनवायचं आहेच, त्याच्यामुळे मी एकदम असा एक बरणी भरून असा चुरा करून घेतलेला आहे. तो ह्याच्यामध्ये सगळा घालून घेते. केळ तसं ना थोडंसं कच्च्यावरती होतं म्हणून गोड कमी असेल ह्याच्यासाठी मी एक ना छोटा साईजचा चमचा 1.5 चमचा ना साखर घालून घेतली. ह्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मिक्सरला फिरवाल ना तेवढा घट्टपणा येतो, टेस्ट पण चांगली लागते आणि छान होतो. तर इकडे ना मी 1-2 मिनिटं चांगलं फिरवून घेतला आणि आपल्याला जारमध्ये तुम्हाला जशा ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे, ग्लासमध्ये, वाटीमध्ये, कपामध्ये, कशात काढून घ्यायचं तसं घेऊ शकता. मी इकडे ना कप घेतला आता कारण की आमच्याकडे ना कॅमेरामॅनला थोडीशी गडबड आहे त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने. एक वेळ हे दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करून बघा, तुमच्या गणपती बाप्पाला पण नक्की आवडतील खरंच.